हॅलो एव्हरीवन, मी ॲडव्होकेट RCM आज आपल्यासमोर घेऊन आलेले आहे सुप्रीम कोर्टासंबंधी एक लेटेस्ट अपडेट. आता ही लेटेस्ट अपडेट कशाबद्दल आहे तर सुप्रीम कोर्टाने रिझर्वेशन संबंधित दिलेल्या जजमेंटबद्दल आहे. तर मग मित्रांनो, चला करूया व्हिडिओला सुरुवात. जसे की आपल्याला माहीत आहे, भारतात गव्हर्नमेंट जॉबच्या संबंधी जी रिक्रुटमेंट प्रोसेस असते त्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसी फॉलो केली जाते. काही जागा या काही कॅटेगरीसाठी रिझर्व केल्या जातात, जसे की SC, ST, OBC, EWS यांच्यासाठी रिझर्व असतात. या व्यतिरिक्त ज्या सीट्स असतात त्याला आपण अनरिझर्व सीट्स असे म्हणतो. म्हणजेच या जनरल कॅटेगरीचे जे स्टुडंट असतात किंवा कॅन्डिडेट असतात ते या जागा क्लेम करत असतात. या उलट आणखीन एक फॅक्ट आहे मित्रांनो, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. समजा यातील SC, ST, OBCच्या कॅन्डिडेटने जनरल कॅटेगरीचा कट ऑफ क्लिअर केला असेल, भले ते SC, ST, OBC मधून असतील, तर ते अनरिझर्व सीट घेऊ शकतात आणि रिझर्व सीट जी असते त्यांच्यासाठी ती सोडू शकतात. भले तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तरी पण तुम्ही जनरल कॅटेगरी म्हणजे अनरिझर्व सीट घेऊ शकता. यावरती नेहमी जनरल कॅटेगरीच्या मुलांना रोष असतो. साहजिक आहे, त्यांना असणारही, परंतु असा नियमच आहे, त्यामुळे त्यांनी सुद्धा काही करू शकत नाहीत. आता मेन प्रॉब्लेम येतो कुठे तर रिक्रुटमेंट एजन्सी बऱ्याचदा कॅटेगरीमधील कॅन्डिडेटना रिलॅक्सेशन देत असतात, जसे की एज रिलॅक्सेशन, फीज रिलॅक्सेशन. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पोस्टसाठी तुम्हाला जनरल कॅटेगरीच्या स्टुडंटला 30 वर्ष एज दिलेला असेल, तर हेच जर तुम्ही कॅटेगरीमधून भरत असाल, म्हणजे तुम्ही SC, ST, OBC किंवा EWS या कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल, तर तुम्हाला 5 वर्ष रिलॅक्सेशन दिले जाते. तर मित्रांनो, जर समजा तुमचं आता जनरल कॅटेगरीच्या स्टुडंटचं एज हे 30 वर्षापर्यंत असेल तरच तो यामध्ये फॉर्म फिलअप करू शकतो किंवा त्याचा बेनिफिट घेऊ शकतो त्या पोस्टचा. पण ज्यावेळी तुम्ही रिझर्व कॅटेगरीतून येता, म्हणजे तुम्ही SC, ST, OBC किंवा EWS मधून बिलॉंग करत असेल, तर तुम्ही 35 वर्षापर्यंत सुद्धा फॉर्म फिलअप करू शकता. त्यात म्हणजेच तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटलेलं असतं. किंवा बऱ्याचदा असं होतं की जे कॅटेगरीमधील स्टुडंट आहेत त्यांना फीमध्ये कन्सेशन दिली जाते. जर ओपनवाल्यांना 1000 फी असेल तर ते जे कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांना 500, कधी 700 अशी फी दिलेली असते. म्हणजेच याचा रूल असा आहे की तुम्ही जर 30 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरू शकता, पण 30 वर्षापेक्षा जास्त असेल तर भरता येणार नाही. पण तुम्ही जर एखाद्या कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन दिले आहे, म्हणजे तुम्ही 35 वर्षापर्यंत सुद्धा अप्लाय करू शकता. आता मेन प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही बेनिफिट घेता कॅटेगरीतून आणि सीट घेताय अनरिझर्व कॅटेगरीतून. तर असं घेता येईल का मित्रांनो? तर हाच मुद्दा मित्रांनो कोर्टामध्ये रेज करण्यात आलेला आहे आणि हाच मुद्दा मी तुम्हाला आज इथे इन डिटेलमध्ये क्लिअर करणार आहे. म्हणजेच तुम्हाला कोणताही याबद्दल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कसलाही डाऊट ह्याच्याबद्दल राहणार नाही. तर सुप्रीम कोर्टाने यामध्ये सांगितलेलं आहे की रिझर्व कॅन्डिडेट कॅन नॉट बी परमिटेड टू मायग्रेट टू जनरल कॅटेगरी सीट्स इफ रिलेव्हंट रिक्रुटमेंट रूल्स इम्पोज अँड इम्बार्गो. म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी हे केस हायकोर्टामध्ये गेली त्यावेळी हायकोर्टाने OBC कॅटेगरीमधील कॅन्डिडेटच्या बाजूने निकाल दिला आणि हा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने जितेंद्र कुमार सिंग वर्सेस स्टेट ऑफ UP ह्या डिसिजनवरती रिलाय होऊन निर्णय दिला. परंतु ज्यावेळी हे मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्यावेळी सुप्रीम कोर्टाचं असं ओपिनियन होतं की जितेंद्र कुमार सिंग वर्सेस स्टेट ऑफ UP मध्ये जे निर्णय ज्या सर्कमस्टन्सेस होत्या किंवा ज्या फॅक्टवरती हा निर्णय दिलेला होता त्या फॅक्ट आणि त्या सर्कमस्टन्सेस या केसपेक्षा खूप वेगळ्या होत्या. या आणि त्या फॅक्टच्या सर्कमस्टन्सेस आणि फॅक्ट या वेगवेगळ्या होत्या, त्यामुळे हा निर्णय इथं आहे असा ॲप्लिकेबल होत नाही. मग सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी हे केस रेफर केली त्यावेळी जस्टिस सूर्यकांत आणि जयमाला बागेची या डिव्हिजन बेंचकडे हे मॅटर रेफर करण्यात आलं. यामध्ये सुप्रीम कोर्टाचं असं ओपिनियन होतं की एखाद्या रिझर्व कॅटेगरीतून तुम्ही बेनिफिट ऑब्टेन करत असेल रिझर्व कॅटेगरीचं आणि नंतर सिलेक्शन जर तुम्ही जनरल कॅटेगरीतून मागत असेल तर सौरव यादव वर्सेस स्टेट ऑफ UP मध्ये जो की 2020 मध्ये निर्णय दिलेला आहे, या निर्णयामधील गाईडलाईन्स फुलफिल होतात का त्या पहिल्या बघितल्या पाहिजेत, ज्या की हायकोर्टाने हा निकाल देताना पाहिल्या नव्हत्या. मग या गाईडलाईन्स काय आहेत तर नो स्पेशल कन्सेशन हॅज बीन ऑब्टेन्ड
आणि सेकंड कंडिशन अशी दिली की नो बार एक्झिस्ट इन रिक्वायरमेंट फ्रेमवर्क. आता नो स्पेशल कन्सेशन हॅज बीन ऑब्टेनड ही कंडिशन इथं ॲप्लिकेबल होते का नाही हे एकदा पाहूया. तर ओबीसी कॅन्डिडेटने एज रिलॅक्सेशन घेतलेलं होतं आणि एज रिलॅक्सेशन घेऊनच फॉर्म फिलअप केलेला होता, परंतु त्याचं त्या मेरिटमध्ये ओबीसीच्या मेरिटप्रमाणे कट ऑफ मार्क्स ऑप्टेन नाही झाले, पण जनरल कॅटेगरीप्रमाणे मार्क्स ऑप्टेन झालेले होते. त्यामुळे त्यांनी जनरल कॅटेगरीतून सीट मागत होते, पण यांनी इथं एज रिलॅक्सेशन घेतलेलं आहे, त्यामुळे ही कंडिशन इथं फुलफिल होत नाहीये. मग सेकंड कंडिशन अशी होती की नो बार एक्झिस्ट इन रिक्वायरमेंट फ्रेमवर्क. मग एखादे रिक्रुटमेंट रूल्स जे असतात, म्हणजे एखादी ॲड आल्यानंतर किंवा ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर त्यामध्ये काही रूल्स कंडिशन टर्म्स दिलेले असतात, त्या कंडिशनमध्ये अशी कोणतीही बार अप्लाय म्हणजे कंडिशन इम्पोज केलेली होती का की कॅटेगरीतून तुम्ही बेनिफिट घेतला तर जनरल कॅटेगरीतून रिझर्वेशन जनरल कॅटेगरीतून सिलेक्शन घेता येणार नाही. तर या SSCच्या एक्झाममध्ये अशी कंडिशन इम्पोज होती की तुम्ही जर कॅटेगरीतून बेनिफिट घेत असाल तर तुम्हाला जनरल कॅटेगरीतला सिलेक्शन घेता येणार नाही. त्यामुळे जर या दोन्ही कंडिशन फुलफिल होत नसतील तर जो हायकोर्टाने दिलेला निर्णय आहे तो निर्णय चुकीचा आहे आणि सुप्रीम कोर्टाने जो हायकोर्टाने दिलेला निर्णय होता तो रद्द केला. इन शॉर्टमध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सुप्रीम कोर्टाने असे सांगितलेले आहे की तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून कोणताही बेनिफिट घेत असेल तर तुम्हाला अनरिझर्व्ह कॅटेगरीमध्ये मायग्रेट करता येणार नाही, म्हणजे तुम्हाला अनरिझर्व्ह कॅटेगरीमधून सिलेक्शन घेता येणार नाही. आणि हा डिसिजन सुप्रीम कोर्टाने युनियन ऑफ इंडिया वर्सेस साजिब रॉय 2025 यामध्ये दिलेला निर्णय आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हा जर लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.